Audio Jungle. जेव्हा आम्ही टीनेज म्हणतो, टीनेज लेवल म्हणजे त्यांना काहीतरी मॅच्युरिटी येते पण त्यांना कळत नसते ती. सम अट्रॅक्शन्स आले, इव्हन डिसिजन मेकिंगला सुद्धा करू की नको राईट असं असतं, पण ते पेरेंट्स सोबत बोलू शकत नाही. सो दे डायरेक्टली गो टू द काउन्सिलर विदाउट नोईंग क्लास टीचर ऑल्सो. ऍब्सोल्युटली खरं तर जाऊ शकतात बिकॉज ती काउन्सिलर ची रूम पण वेगळी असते ना. इफ आय मे से इन अ स्कूल ऑर युनिव्हर्सिटी एक वेगळाच सेक्शन असतो. सो द स्टुडंट कॅन डेफिनेटली अप्रोच द काउन्सिलर. प्रॉब्लेम काहीच नाही त्याच्यामध्ये. अँड हाऊ मच इट इज सेक्युअर्ड द इन्फॉर्मेशन. लाईक आय सेड, द थेरपिस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्फिडेन्शियलिटी मॅटर्स. एक एथिक असतो. जसे डॉक्टर्स नॉर्मल डॉक्टर्स ओथ घेतात तसे आम्ही पण ओथ घेतो बिफोर वी स्टार्ट अ सेल्फ प्रॅक्टिस. त्याच्यामुळे वी आर बाउंड टू कीप द इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल. मग ते कोणीही असू दे, लहान मुलं असू दे, मोठं असू दे. आता कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये हे नाही आहेत की पालकांना पण सांगू नये, तसं होत नाही. बिकॉज द स्टुडंट इज अ मायनर. सो तिथे पालकांना सांगणं गरजेचं होऊन बसतं. किंवा काही सेशन्समध्ये पालकांना समोर बसवणं पण गरजेचं होऊन बसतं. नुसतं स्टुडंट आणि थेरपिस्ट कांट वर्क. See, when you include the parent in the case, how counselor approach to the parent? Because if parent comes to know something they don't want to listen, obviously we know what will happen to the child. Right. So how the counselor approaches to the parent? येस. सो म्हणून कसं असतं ना, एक असं डिरेक्टली गोष्टी सांगता येत नाहीत. सो स्टेप बाय स्टेप सांगितल्या जातात. आधी पेरेंट्सची पण आम्ही थोडंसं एनालिसिस करतो ना, इफ दे आर ओपन टू एम्ब्रेसिंग द इन्फॉर्मेशन. No, you directly tell the problem of the child, or you first see whether they are in the mind of listening or not. Right, exactly. We see that the person is opened up or not. Okay. जर पालक स्वतःच्या रिजिडनेस मध्ये जरासे आहेत की नाही, आमचा जो मुलगा किंवा मुलगी ह्याला खरं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, Okay. दॅट इज सम प्युअर इन्फ्लुएन्स. जर Yeah. असं काही असेल तर वी मेक शुअर की आम्ही स्टेप बाय स्टेप त्या मुलाचे किंवा त्या मुलीचे प्रॉब्लेम्स पालकांपर्यंत पोहोचवतो. लाईक फर्स्ट ऑफ ऑल आम्ही कॉन्सिक्वेन्सेस सांगायचा ट्राय करतो की जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर तुमच्या मुलाला किंवा मुलीला हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. असं इमोशनल थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. इट कॅन क्रिएट ट्रॉमा इन देअर हेड. Correct. सो किंवा इट कॅन हर्ट देअर फिलिंग्स इन अ सर्टन वे, और दिस कॅन ऑल्सो हर्ट देम इन अ लॉंग टर्म इन देअर लाईफ. हे आम्ही आधी सांगून बघतो. मोस्ट ऑफ द पेरेंट्स आई वडील असल्यामुळे मुलाचं हित व्हावं यासाठी ते ओपन अप होतातच. थोडा वेळ लागतो बिकॉज जसं लाईक आय सेड आपल्या समाजामध्ये अजूनही स्टिग्मा टॅबू खूप आहे. सो थोडा वेळ लागतो. But like I said, patience is the key in this case. You have to take it very patiently and softly with the person. So most of the people try to mix their professional and personal life also. Right. So how they should be aware of that thing? Right. So I can give you my own example. Okay. Because see, as a psychologist काय होतं ना, तुम्ही एका सर्टन झोन मध्ये असता इन द क्लिनिक. You are dealing with your clients and there is also a different way of talking and different way of handling things. पण तेच मी 24 तास तर राहू शकत नाही घरी. कुठेतरी मे बी माझा थोडासा राग येणार किंवा थोडीशी चिडचिड येणार, फ्रस्ट्रेशन येणार, दॅट कॅन कम अप. किंवा जसं मी माझ्या क्लायंटशी बोलते किंवा वागते किंवा समजते तसंच मी घरी नाही करू शकत. बिकॉज तिथे आय वुड लाईक टू से की नॉर्मली असं बोललं जातं की अरे यार तिथे नको ना, आता ऍटलीस्ट बी अ नॉर्मल पर्सन ॲट होम. तिथे पण सायकोलॉजिस्ट का होतेस, असं होतं. So in that case, I try to be mindful of myself. See what I'm talking, how I'm talking. I try to be mindful. एक 30-second pause घेऊन बोला. बोलताना एक 30-second pause घेऊन बोला. मी बोलते हे इथे सिच्युएशन वाईज योग्य आहे का, गरजेचं आहे का ही इन्फॉर्मेशन, तरच बोला, नाही तर होल्ड ऑन टू दॅट इन्फॉर्मेशन. सो 30-second pause is a normal technique for it. So as a youth demands it, what is career counseling? राईट. सी काउन्सिलिंग मध्ये करिअरला हल्ली खूप स्कोप झालाय. आफ्टर द पॅन्डेमिक आय वुड से खूप जास्त झालाय. आणि गव्हर्नमेंट पॉलिसी मेकिंग मध्ये पण ह्याचा खूप जास्त अवेअरनेस क्रिएट झालाय. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटीज, जॉब अपॉर्च्युनिटीज असेल किंवा सेल्फ प्रॅक्टिस अपॉर्च्युनिटीज असेल, खूप जास्त वाढल्या. सो इफ यू आस्क मी की त्याचा अकॅडमिक रूट कसा असू शकतो, सो देर आर 2 टाइप्स.
फर्स्ट ऑफ ऑल जर एका व्यक्तीला क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर सध्या व्हॉट दे कॅन डू इज, अगोदर रूट असा होता की यू हॅव द बॅचलर्स ऑफ आर्ट्स इन सायकोलॉजी ऑनर्स मेजर्स, त्याच्यानंतर यू डू युअर मास्टर्स इन सायकोलॉजी, देर यू टेक युअर स्पेशलायझेशन ॲज क्लिनिकल सायकोलॉजी, त्याच्यानंतर यू डू युअर एमफिल फॉर 2 years, त्याच्यानंतर यू गेट अ RCI लायसन्स अँड देन यू बिकम अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. You can practice or you can apply for jobs. Counseling psychology मध्ये you complete your bachelor's, again the same thing, complete your bachelor's in psychology honors, then masters. After that you may do your specializations in a few therapies like CBT, REBT. You take your certifications and after that you are ready to self practice or apply for jobs. हे दोन ऍस्पेक्ट. पण सध्या एक न्यू इन्फॉर्मेशन अशी आहे की जी रिसेंटली आता होते, लिंक्डइनवर पण तुम्ही जाल आणि सायकोलॉजी क्लिक कराल तर तुम्हाला हे सगळं इन्फॉर्मेशन मिळेल की एक नवीन रूल असा आलाय की तुम्हाला हा सगळा एवढा मोठा रूट घ्यायची गरज नाही आहे, जो ऑलमोस्ट आय गेस 7 yearsचा रूट होतो. तुम्ही 4 yearsचं BSc इन क्लिनिकल सायकोलॉजी करू शकता आणि त्याच्यानंतर यू विल इन्स्टंटली गेट अ RCI लायसन्स, आफ्टर विच यू कॅन स्टार्ट प्रॅक्टिसिंग. सो बेसिकली कोणाला हेल्प करायची जर समज एज अ आवडतं ते कॅन गो ओव्हर हिअर. Yeah, you can also answer an aptitude test ना. Yeah. Before becoming a counselor, you can take therapy yourself also. तुम्ही स्वतः एका काउन्सिलरकडे जाऊन, बिकॉज सी दॅट वेज काय होईल ना, तुम्हाला एक पॉइंट ऑफ व्ह्यू मिळतो की ॲज अ क्लायंट मला काय वाटतंय, सो दॅट पुढे जाऊन वेन यू आर प्रॅक्टिसिंग यू गेट टू अंडरस्टँड युअर क्लायंट स्टेट ऑफ माइंड, बिकॉज यू ऑलरेडी एक्सपिरियन्स दॅट फ्रॉम देअर ओन शूज. सो हाऊ दिस इज गोइंग टू हेल्प पेरेंट्स, मीन्स पुढची क्वालिटीज बघायची की पेरेंट्सनी त्यांना गाईड करायचे, यू कॅन गो फॉर काउन्सिलिंग. इफ द चाइल्ड इज काम, कंपोज्ड, किंवा आय वुड से अ व्हेरी गुड लिसनर, having a very developed sense of thinking abilities, thought process जर थोडे सॉर्टेड वगैरे असतील. सी काही काही मुलं ना खूप शांत आणि आय वुड से अकाली प्रौढत्व आलेली थोडी असतात, ओल्ड सोल ज्याला आपण इंटरनेट लँग्वेज मध्ये म्हणू शकतो. आय थिंक सच स्टुडंट्स वुड बी अ आयडियल कॅन्डिडेट फॉर बिंग अ काउन्सिलर. तरी पण इन्स्टेड ऑफ मेकिंग सच इन्स्टंट कन्क्लुजन्स, द बेस्ट थिंग वॉट अ पेरेंट कॅन डू इज दे कॅन ट्राय देअर चाइल्ड फॉर ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये इन्स्टंटली कळणार की त्यांचं पब्लिक रिलेशन्स चांगलं आहे का, त्यांचं लॉजिकल स्किल्स चांगलं आहे का, त्यांचं ॲनालिटिकल स्किल्स चांगलं आहे का. ऑन बेसिस ऑफ दॅट यू कॅन डिसाईड. तिथे सगळे ऑप्शन आलेले असतात. मग जर ती पब्लिक रिलेशन्समध्ये स्टुडंट ती किंवा तो चांगलं असेल, देन देर इज ऑल्सो दॅट ऑप्शन की IAS वगैरे हे सगळे कलेक्टर्स वगैरे, बिकॉज दिस ऑल्सो कम्स अंडर पब्लिक सर्व्हिसेस. पण तिथे काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट हा पण मुद्दा येतो, डॉक्टर्स पण येतो, किंवा हेल्थ सेक्टर. So basically the teenage level at 10th parent they have common subjects, but after 10 they have to choose one. Right. So how they are going to decide? Normally we do suggest parents to go for 2 aptitude tests. Okay. Because children are developing very fast and very quickly in those particular years. So 10th ला ideally aptitude test करणं गरजेचं आहे to make sure की त्याला 11th आणि 12th एका proper stream ला चूज करता येईल. आता नॉर्मली आपल्या सोसायटीमध्ये काय आहे, 80% अबाव म्हणजे सायन्सलाच जा, सायन्स इज लाईक द टॉपर. तसं नाहीये. 80-90% वाले कॉमर्सलाही जाऊ शकतात, 80-90% वाले आर्ट्सलाही जाऊ शकतात. सो 10th ला एक ऍप्टिट्यूड टेस्ट करा, त्याच्यातून तुम्हाला बेसिक गोष्ट कळणार. ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये पण लेवल्स आहेत. सो 10th साठी एक वेगळी लेवल आहे, 12thच्या नंतर एक वेगळी लेवल आहे, त्याच्यानंतर यू कॅन डिसाईड. सो बेसिकली दिस टीनेजर हू आर स्टडीइंग इन द स्कूल, they can go for this aptitude test. Yes, absolutely. From the school itself. Actually schools स्वतः conduct करतात. They do this. Like if I share my own experience, when I was studying in Our Lady Bicholim, आमच्याकडे 8th 9th ला aptitude test conduct केली गेली होती फ्रॉम ज्ञान प्रबोधिनी इन्स्टिट्यूट पुणे. तिथून आलेले प्रोफेशनल्स आणि त्यांनी कंडक्ट केलेले. तेव्हा माझ्या लक्षात आलेलं की पब्लिक रिलेशन मध्ये मी चांगली आहे. तिथून ते डॉक्टरकीचा किडा थोडा घुसलेला डोक्यात. ओके. सो ते एक असतं, स्कूल्स प्रोव्हाइड यू दिस अपॉर्च्युनिटी. आणि आता तर NEP पॉलिसीमध्ये आय गेस ते थोडं कंपल्सरी पण केले. बट जर तसं नाहीये देन पेरेंट्स कॅन गो फॉर इट. ओके, पेरेंट्स कॅन गो फॉर इट. म्हणजे स्वतः दे कॅन अप्रोच द काउन्सिलर आउटसाइड इन्स्टिट्यूशन्स. व्हॉट आय मीन बाय दॅट इज, बाहेर पण जे इन्स्टिट्यूशन्स आहेत तुम्ही तिथे अप्रोच करून ऍप्टिट्यूड टेस्ट करू शकता. Okay, so and the one who had completed their graduation, okay, but they do not want to go in that profession.
can they come to you? You mean to say a wrong career choice? Yes. Yes. So yeah, see, if the student or if the person has gotten aware he or she is in a misfit kind of situation. Yeah. मी वर्गात बसलोय खरा बट मला समजत नाही आय एम अ मिसफिट ओव्हर हिअर. So he or she can definitely approach the counselor in the university, or if not, outside resources. And there are also a lot of internet options. Internet वर इतके organizations live काम करतात. You can put a message over there. You can apply there. Then the organization can give you a call to understand your problems. And त्याच्यानंतर they can also set you up with sessions, e-therapy sessions. So तोही option available आहे. So basically at college level also counselors are available. येस, सध्या तरी इट इज कंपल्सरी. अँड ॲज फार एज जितके कॉलेजेस मी बघितले युनिव्हर्सिटी लेवलला काउन्सिलरसाठी एक वेगळी रूम ही आहेच आहे. ॲटलिस्ट इन द स्टेट ऑफ गोवा वी डू हॅव अ फ्यू कॉलेजेस विथ काउन्सिलर्स. So as we see the youngster or the young generation, they try to, when they have problem, they try to Google it. They try to approach to the Google. They try to ask questions. Is it validate the solution? देर आर प्रोज अँड कॉन्स टू इट. Yeah. एव्हरीथिंग हॅज प्रोज अँड कॉन्स. ऑल्सो मराठीमध्ये एक म्हणे अति तिथे माती. सो गुगलचा जो उपयोग आहे ना तो जेवढ्याच तेवढाच करावा. नॉर्मली काय होतंय की हल्ली ना आपण कुठल्याही साध्या फॉरगेट अबाउट काउन्सिलिंग साध्या डॉक्टरकडे जायचं सुद्धा म्हटलं, तुम्ही जर असं टाईप केलं की सिव्हिअर हेडेक, तुम्हाला मायग्रेन पासून कॅन्सर पर्यंत येणार ऑप्शन्स. आणि दॅट लिटरली डॅमेजेस अ पर्सन. म्हणजे इतकी एन्झायटी कुणामध्ये तरी क्रिएट होऊ शकते. दुसरी गोष्ट, तशी व्यक्ती ती इन्फॉर्मेशन घेऊन डॉक्टर समोर गेली, बी इट अ डॉक्टर, काउन्सिलर, एनीबडी, तो डॉक्टर पण कन्फ्यूज होणार ना, कारण ऑलरेडी त्याला ही एक डबल ड्युटी पडते ते मिसअंडरस्टँडिंग क्लॅरिफाय करायचं. अँड दॅट कॅन ऑल्सो अफेक्ट द प्रॉपर डायग्नोसिस ऑफ द क्लायंट ऑर द पेशंट. सो इन दॅट केस गुगलचा जेवढ्याच तेवढा वापर करावा आणि मेक शुअर दॅट यू आर रीडिंग द ॲक्युरेट सोर्सेस. जे प्रॉपर सायकोलॉजी जर्नल्स आहेत. एक रॅन्डम कुठला आर्टिकल किंवा ब्लॉग नाही. बिकॉज इवन इन द वर्ल्ड ऑफ चॅट जीपीटी अँड AI राईट ना कॉपी पेस्ट कॉन्टेंट खूप वाढलंय. जे लोक ब्लाइंडली पोस्ट करतात विदाउट इवन नोईंग व्हॉट दे आर टॉकिंग ऑफ व्हॉट दे आर रायटिंग अबाउट. सो इन दॅट केस वरती जे तुम्ही कुठलंही डॉक्युमेंट सपोज इंटरनेटवर उघडाल तर वरती त्याचे काही डिटेल्स येतात. You read it first, whether it is authentical, whether it is a psychological journal or not, or it is just a copy-paste blog by someone. Or you can also read the qualifications of the person की हा blog तुम्ही लिहिलाय. On basis of that, maybe you can believe the information, but still I would say you consult a medical professional आणि त्याच्यानंतर तुम्ही कन्क्लुजन काढा. फक्त गुगलवर अवलंबून कन्क्लुजन काढणं हे चुकीचं. So basically, if somebody is having a serious problem and even he is treating, he is getting a treatment, but till the time 4-5 years he is suffering from that. Even he is suffering from mentally also. So once he have come out of that illness, okay, he thinks that time also he can counsel himself. Yeah, it totally depends upon the mindset of that particular individual ना, की तो किंवा ती किती इमोशनली डेव्हलप्ड आहेत, मॅच्युअर आहेत, त्यांच्याकडे कशी विचारशक्ती आहे. कारण रिसोर्सेस तुमच्याकडे उपलब्ध आहेत सगळे. जग तुम्हाला ओपन झालंय आता. तुम्ही त्याचा कसा यूज करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. इवन काउन्सिलिंग जेव्हा होतं त्याचा उपयोग तुम्ही कसा करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. काउन्सिलर त्याचं काम चोख करतो, पण तुम्ही त्याचा उपयोग कसा करता. सो आय थिंक द आन्सर टू दिस क्वेश्चन इज दॅट इट डिपेंड्स अपॉन द माइंडसेट ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. वेदर ही और शी रिअली वॉन्ट्स टू हील, का टेम्पररी रिलीफ पाहिजे, का थोड्या दिवसानंतर नाही मला बरं वाटलं आता मी पुढचं करत नाही, असं नसतं. जसं अगदीच सिम्पल उदाहरण जायचं झालं तर इव्हन ट्युबरक्लोसिसमध्ये सुद्धा सुरुवातीला तो एक 6 महिन्याचा डोसेज असतो, तो करावाच लागतो ना. बहुतांशी लोक काय करतात, 2 महिने घेतात, खोकला थांबला की बंद करतात आणि तो रोग आणखीन वाढतो. आय थिंक द सेम रूल कॅन बी फॉलोड फॉर काउन्सिलिंग. थोडे सेशन्स बरं वाटलं मग सोडून दिलं तर तसं नसतं. बिकॉज there are a lot of triggers that can affect you if you're not treating the root problem which is inside you. So I think for that, instead of looking for temporary relief हे त्यापुरतं आहे, त्या एका क्षणापुरतं आहे, त्या एका तासापुरतं आहे. जर तुम्हाला असं वाटतं की मला या प्रॉब्लेम पासून सुटका पाहिजे, ही प्रॉब्लेम मला रूट पासून सॉल्व्ह करायची,
So you need to give that much time for yourself as also. You also have to be very self compassionate towards yourself, be kind towards yourself, and also be patient with yourself. वेळ लागला स्वतःला हील करायला तरी चालेल, कॉम्पिटिशन नाहीये. So can you share some of the books which can acknowledge us, knowing us too? You need to say being mindful towards yourself, Yeah. self. Yeah. Okay, see, so एक ना वन ऑफ माय मोस्ट फेवरेट बुक्स आहे जे मी कुणालाही सजेस्ट करते ज्यांना थेरपीसाठी इंट्रोडक्शन पाहिजे की व्हॉट इज थेरपी अँड हाऊ डज इट वर्क, आणि एका थेरपिस्टच्या डोक्यामध्ये पण काय चालू असतं वाईल दे आर लिसनिंग टू यू. तर द बुक इज नोन ॲज मे बी आय शुड टॉक टू समवन बाय लॉरी गॉटलिब. So that story is about Lori Gottlieb, the actual psychotherapist who practices in US. आणि तिची सगळी स्टोरी विथ हर लाईफ स्टोरी एज वेल, हाऊ हर लाईफ एक्सपिरियन्सेस कोलाइड विथ हर प्रोफेशनल लाईफ, ती स्वतः कशी डेव्हलप होत जाते, तिचे स्वतःचे पण लाईफ प्रॉब्लेम्स, आणि ती त्यासोबत क्लायंट्सना कसं डील करते. सो इट इज लाईक अ पॅरलल स्टोरी. इट गिव्स यू अ व्हेरी गुड पॉईंट ऑफ व्ह्यू की ॲज अ क्लायंट म्हणून व्हॉट यू कॅन एक्सपेक्ट फ्रॉम थेरपी, अँड ऑल्सो यू ऑल्सो गेट अ व्हेरी क्युरियस काइंड ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यू की थेरपिस्ट काय विचार करत असेल किंवा थेरपिस्टचं स्वतःचं आयुष्य कसं असेल. की कुठलाही थेरपिस्टना बोलताना तुम्हाला फार महाज्ञानी वाटेल, पण असं नसतं ना. ईच ऑफ अस अ ह्युमन बिंग्स, प्रत्येकाचे प्लस मायनस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, सगळे. सो इन दॅट केस दॅट बुक्स गिव्स यू अ व्हेरी गुड पर्स्पेक्टिव्ह. ऑल्सो थोडंसं स्पिरिच्युअल जर ॲस्पेक्ट हवा असेल तर तुम्ही लुई हे नावाची जी ऑथर आहे तिचं पण कुठलंही बुक घेऊ शकता. आय थिंक द बुक इज नेम इज हील युअर लाईफ. दॅट टॉक्स अबाउट की तुमचा जो मेंटल स्ट्रेस आहे, मेंटल हेल्थचे काही इश्यूज आहेत, ट्रॉमा आहे, तुमच्या बॉडीमध्ये कुठे साचून राहू शकतात आणि हाऊ यू कॅन फिजिकली गेट रिलीफ फ्रॉम इट. फिजिकली कसं त्याच्यावर काम करता येईल, बिकॉज कुठल्याही मेंटल हेल्थचं जितका मनावर परिणाम होतो तितका शरीरावरही होतो. एक साधी गोष्ट बघायची झाली तर एखाद्या व्यक्तीला जर खूप जास्त भीती वाटत असेल तर ती त्याच्या पोटात पहिल्यांदा जाणवते. पोटात गोळा येतो जे आपण म्हणतो, ती भीतीने येतो ना. सो तो एक फिजिकल रिस्पॉन्स आहे दॅट युअर गट गिव्स यू. सो दिस बुक टॉक्स अबाउट द फिजिकल अँड मेंटल ॲस्पेक्ट ऑफ इट. सो आय थिंक दीज आर द 2 books which I can suggest. So I think ma'am has given us enough information which we should know in the daily lives. So let us take one fun game with ma'am. Ma'am, we have some bunch of cheats over here. You have to just pick it up, read the question, and tell us about it. Okay. So these are unexpected. Yeah, correct. So you're putting me on the spot, right? Yeah, Rapid fire types. Yeah. No, this is not fair. You're putting the therapist on the spot. Okay. It's fun, no? Yeah. Okay, so the question is, what is the biggest problem in a teenager's life? Interesting. See, biggest problem in a teenager's life currently, I would say, is how they should be very presentable in front of social media. Correct. Because Instagram से युग आले. Oh. So तो एक if my weight is okay, if I'm looking presentable in front of the camera, माझे रील्स ना किती लाईक्स आहेत, किती कॉमेंट्स आहेत, फोटोज ना कसं कोण रिस्पॉन्ड करते. आय थिंक द सोशल मीडिया प्रेझेन्स इतका इम्पॉर्टंट बनलाय जो खरं तर इतका होऊ नये. प्रत्येकाचे इट शुड बी बॅलन्स्ड. खरं तर सोशल मीडिया इम्पॉर्टंट आहे, आय एम नॉट सेइंग की ते इम्पॉर्टंट नाही आहे, बट कुठल्याही गोष्टीचं लाईक आय सेड अति तिथे माती ते होणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे आय थिंक जर मला विचाराल तर सध्या टीनेजर्सचा प्रॉब्लेम हा इंस्टाग्राम अँड सोशल मीडिया आहे की त्याच्यावर इतका जास्त भर दिला जातो की बाकीच्या सगळ्या ज्या खरं तर लाईफसाठी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या कुठेतरी मागे पडतात. लाईक्स आणि कॉमेंट्समध्येच इतके गेलोय. आणि आय गेस ॲड ऑन करायचं झालं तर दिस इज नॉट जस्ट अ टीनेज प्रॉब्लेम, दिस इज अ होल एज ग्रुप प्रॉब्लेम. बिकॉज सोशल मीडिया ॲडिक्शन आणि लाईक्स आणि कॉमेंट्सचं ॲडिक्शन हे कुणालाही होऊ शकतं. अगदी तुला आणि मलाही होऊ शकतं. नॉट नेसेसरी की फक्त टीनेजर्सलाच होतं, बट मोस्ट लाईकली टीनेजर्सना त्याचा इफेक्ट का होतो, बिकॉज दे आर व्हेरी कॉन्शियस अबाउट द आयडेंटिटी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. एक पिंपल आला तरी पिंपल आला, आता मी कॉलेजला कशी जाणार. पिंपल इतकी मोठी गोष्ट नाही आहे, पण त्या मुलीच्या मनामध्ये किंवा त्या मुलाच्या मनामध्ये इट बिकम्स सच अ ह्यूज न्यूक्लिअर, it becomes difficult for them to overcome. एक्झॅक्टली. आणि सोशल मीडिया ॲड्स ऑन टू दॅट. तो एक्झॅजरेशन खूप होतं त्या एवढूशा प्रॉब्लेमचं. मुंगी एवढी प्रॉब्लेम आहे, त्याचं स्वरूप हत्ती एवढं होतं. सो आय थिंक दॅट इज द
as per psychologist, how should be a teenager? So we can't be ideal at all. So basically आमचं प्रोफेशन मध्ये आयडियल नसावं हाच मुख्य हेतू आहे. नोबडी इज आयडियल ओव्हर हियर, Yeah. एव्हरीबडी इज इम्परफेक्ट एंड वी शुड एक्चुअली एम्ब्रेस द इम्परफेक्शंस. सो Okay. टीनेजर जैसा भी हो, यूनिक है and अच्छा है. Share me something about your mother. Okay. काय शेअर करू? Which inspire you? ओके, विच इन्स्पायर्स मी. ॲक्च्युली ना एक व्हेरी इंटरेस्टिंग भाग हा आहे ना, की आताच्या काळामध्ये जिथे माणसांना जॉब मिळणं कठीण होतं, तिथे माझ्या आईने त्यावेळी 80s 90s मध्ये ऑलमोस्ट 11 जॉब्स केले. Oh. And why did she do that? A very interesting perspective. She wanted to keep upgrading herself. Okay. Very ambitious. स्वतःचं पॅकेज कसं आणखीन इम्प्रूव्ह होता येईल ह्यासाठी फनी गोष्ट ती मला हे सांगते की अप्लाय केला, रुजू झाली जॉबला, 2 महिन्या किंवा 3 महिन्याच्या नंतर शी स्टार्ट्स टू अप्लाय फॉर अनदर समथिंग, Okay. जस्ट बिकॉज शी वॉन्ट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. Okay. शी वॉन्ट्स टू अपग्रेड हरसेल्फ. आणि आफ्टर अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम, फॅमिली झाल्याच्या नंतर शी स्टार्टेड टू सेटल डाऊन इन वन पर्टिक्युलर जॉब, बिकॉज आता स्टेबल इन्कम गरजेचं आहे. बट इन हर यूथ शी ट्राईड अ लॉट ऑफ जॉब्स, right from Chaubules to government firms, everything. So I would like to say inspiring हे आहे ना, की माझ्या आईला खरं तर काहीही माहिती आहे, इन्सायक्लोपीडिया आहे, चालता Okay. बोलता काहीही विचारा, शी हॅज दॅट एक्सपिरियन्स अँड नॉलेज, एंड दैट गिव्स मी अ लॉट ऑफ इंस्पिरेशन कि अगर बनना है लाइफ में तो ऐसा बनो. क्रिएटिव एक्सक्यूज विच साइकोलॉजिस्ट प्रिफर. एक्सक्यूज फॉर व्हाट? गिव मी अ But does psychologists give excuse to anything? अरे ते क्रिएटिव्हिटीवर अवलंबून आहे ना. Yeah. क्रिएटिव्हिटी मी काहीही करू शकते, की माझ्या एरियामध्ये सुनामी आली, आय कॅन डू एनी डॅम थिंग. Yeah. सो दॅट इज बेस्ड ऑन क्रिएटिव्हिटी. Yeah. Okay. फॅमिली. ओके, सो आय शुड टॉक 2 minutes अबाउट माय फॅमिली. Yeah. बेसिकली आय बिलॉंग फ्रॉम अ न्यूक्लियर फॅमिली. Okay. म्हणजे असा तर परिवार खूप मोठा आहे, हा. पण बेसिकली मी नेहमी माझ्या आई वडिलांसोबत राहिलेली आहे. सो आय हॅव बीन अ सिंगल चाइल्ड ऑफ माय पेरेंट्स. Okay. सो ते काय म्हणतो आपण त्याला, द 3 मस्केटियर्स, दॅट इज अस. 3 मस्केटियर्स, माय मदर, माय फादर अँड मी. Okay. सो दॅट हॅज बीन माय फॅमिली. Okay. Okay. Who is my crush and how psychologist chooses a crush? Wow. Interesting. राईट. सो सी मला विचारशील ना तर माझा क्रश माझा एक क्रिकेटर होता, आणि तो अजूनही आहे खरं तर. आय एम नॉट एबल टू लेट गो ऑफ दॅट पर्सन, अँड आय वुड लाईक टू कन्फेस माय लव्ह फॉर हिम ऑल्सो, अँड दॅट इज गौतम गंभीर. Okay. सो कारण मी त्याची फॅन ना साधारण 7वी पासून फॅन झाले मी त्याची, आणि ती आजतागायत आहे. आजही तुम्ही जर माझ्या घरी याल तर यू विल फाइंड अ स्क्रॅप बुक फुल ऑफ हिज पिक्चर्स, जे मी Okay. तेव्हापासून पेस्ट केलेले आहेत विथ हिज बॅटिंग रेकॉर्ड्स अँड एव्हरीथिंग. सो दॅट वॉज माय क्रश, आणि ते लाईफ लॉंग क्रश आहे. आय स्टील ॲडमायर दॅट पर्सन. And why do I admire is because I like the qualities of that person. Straightforward, and that applies to me because I'm Okay. as straightforward as he is. So, and how does a psychologist chooses a crush? आता now this is a beneficial thing for us because आम्हाला ऑलरेडी माहिती आहे की रेड फ्लॅग्स अँड ग्रीन फ्लॅग्स जे Yeah. इंटरनेट लँग्वेज आहे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो आम्ही अंदाज घेतो, रेड फ्लॅग दिसतायत, रिजेक्ट. ग्रीन Okay. फ्लॅग दिसतात, ओके लेट्स एंटरटेन फॉर अ व्हाईल. बिकॉज तुम्ही पहिल्याच 1-2 गोष्टींमध्ये तर माणसाला ओळखू नाही शकत, यू नीड Yeah. टाइम फॉर इट. Yeah. Correct. सो दॅट इज व्हॉट वी इवन सजेस्ट टू पीपल, की पहिल्याच भेटीत कुणाला हे करू नका. यू गिव्ह टाइम टू योरसेल्फ So- अँड टू द अपोजिट. So psychologists also go through step by step. या स्टेप बाय स्टेप जाने में ही भलाई है. बिकॉज तो रोडवर पण आपण पाठी वाचतो ना, अति घाई संकटात नाही, Yeah. ऍक्सिडेंट्स होतात. सो टेक युअर टाइम, बी पेशंट. Okay.